बरेचसे तरुण तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. फॉर टाइम बिंग म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे म्हणून, नात्याची जबाबदारी, नात्याचं ओझं वाटू नये म्हणून, हवं तेव्हा पटकन त्या नात्यातून बाहेर पडता यावं, मोकळं होता यावं म्हणून सुद्धा, किंवा आपलं नातं किती आजमावून बघता येतंय आपल्याला पुढे एकमेकांसोबत आपण राहू शकतो की नाही हे आजमावून बघण्यासाठीचं साधन म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपकडे बघितलं जातं. किंवा खरंच आपण लग्न या गोष्टीसाठी कितपत तयार आहोत, कितपत योग्य आहोत, आपल्याला ते जमतं की नाही जमतं, आणि नसेल जमत तर पटकन त्याच्यातून मोकळं होता यावं, या अशा बऱ्याच उद्देशांनी तरुण आणि तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपल्याला दिसतात. आणि ज्या उद्देशाने ते या नात्यामध्ये येतात ते उद्देश कितपत सफल होतात किंवा ते खरंच ते तपासून बघण्याचं हे साधन असू शकतं का, आणि या नात्यामध्ये असताना त्याचा त्यांच्या मानसिकतेवरती किंवा एकंदर वैचारिक जडणघडणीवरती किंवा स्वभावावरती काय काय परिणाम होतो, किंवा इव्हन भविष्यावरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या नात्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्याच गोष्टींची चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण आज इथे आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशीच संबंधित आहे. आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे जायचं आहे, नेगेटिव्हिटीपासून स्वतःला दूर न्यायचं आहे. आयुष्यातले अगदी छोट्यातले छोटे प्रॉब्लेम्स असतील किंवा मोठे प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्यातून आपल्याला अगदी सक्षमपणे पार पडायचं आहे. आणि हा सगळा प्रवास करत असताना आपल्या मनाचं आणि शरीराचं स्वास्थ्य सुटू नये आपल्या हातून किंवा ते बिघडू नये ह्याची काळजी आपण घेतो, आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींवरती आपली चर्चा होत असते. तर आज आपण जे बोलणार आहोत लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल, कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तरुणांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा बोलबाला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप एक खूप शॉर्ट टर्म प्लेजर देणारी गोष्ट त्यांना वाटते, किंवा ज्याच्यात कुठलाही त्रास नाही, आपल्याला कुठलीही खूप मोठी जबाबदारी नाही, हवं तेव्हा त्याच्यातून निसटता येऊ शकतं, अशा बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये असतात, किंवा ह्याहीपेक्षा काही वेगळे मुद्दे असतील, आणि त्या कारणांसाठी लिव्ह इन रिलेशनशिप हा पर्याय निवडला जातो. खूपदा असं ऐकलं जातं की लग्न ह्या गोष्टीसाठी आपण कितपत तयार आहोत हे आपल्याला माहिती नाही आहे, आपण डाऊटफुल आहोत, किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला पॉझिटिव्ह वाटतंय, ज्याच्याबद्दल आपल्याला आकर्षण आहे किंवा प्रेम आहे असं आपल्याला वाटतंय, ते खरंच प्रेम आहे का हे आपल्याला तपासून बघायचं आहे. म्हणून आपण त्या नात्यामध्ये थांबूयात आणि नंतर मग पुढे निर्णय घेऊयात की त्या माणसाबरोबर आपण आयुष्य काढू शकतो की नाही. असे बरेच उद्देश असतात. तर एकतर मुळात सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की कुठलंही नातं, म्हणजे हा एक प्रश्न आपण नेहमीच स्वतःला विचारलं पाहिजे की कुठलंही नातं, आयुष्यातलं कुठलंही नातं घ्या, ते तुमच्या आईवडिलांसोबतचं असेल, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतचं असेल, तुमचं इतर कोणाचंही सोबतचं नातं असेल, की ते नातं तुमच्या आयुष्यामध्ये गॅरंटी घेऊन येतं का, म्हणजे ते नातं आयुष्यभर तसंच राहणार आहे आणि ते कायम त्या नात्यामध्ये प्रेम आणि कायमच आपुलकी राहणार आहे, किंवा ते राहायलाच पाहिजे असं काही कुठे लिहून ठेवलेलं आहे का, किंवा तशी ती गॅरंटी असते का? तर अजिबातच नाही. मग काय असतात अशा गोष्टी की ज्याच्यामुळे ते नातं टिकतं किंवा एकमेकांशी दोन माणसं बांधली जातात, कनेक्टेड होतात? तर एकतर मुळात आपल्याला खरं सांगायचं तर प्रत्येक क्षण नात्यावरती काम करावं लागतं. म्हणजे जगामध्ये असं कुठलंच नातं नाही आहे की जे आई वडिलांशी असणारं तुमचं नातं सोडलं तर या जगामध्ये असं कुठलंही नातं नाही आहे की जे आपोआप आणि सगळं काही सुरळीत चाललेलं आहे आणि तुमच्यावरती सगळेच जण खूप अनकंडिशनल लव्ह करतायत. असं हे सगळं खूप फिल्मी आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की तुम्हाला प्रत्येक नातं टिकवण्यासाठी प्रत्येक क्षण काम करावं लागतं. हे सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे, पण लोकांना हे समजत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण तपासून बघूयात, आपण भविष्यात एकमेकांसोबत राहू शकतो का नाही, एकमेकांसाठी आपण योग्य आहोत का नाही, हे तपासून बघण्यासाठी आपण काही कालावधी, मग ते 6 महिने असेल, वर्ष असेल, 2 वर्ष असेल, आपण एकमेकांसोबत राहून बघूयात. जर आपल्याला त्या 2 वर्षांमध्ये एकमेकांबद्दल खूप प्रेम वाटायला लागलं किंवा वाटायला लागलं की आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत, तरच आपण पुढे एकत्र राहून लग्न करण्याचा निर्णय घेऊयात, असं काहीतरी डोक्यामध्ये असतं. तर याबद्दल मला एक विशेष महत्त्वाचा मुद्दा हा मांडावासा वाटतोय की जसं मी आत्ता म्हटलं की कुठलंही नातं गॅरंटी घेऊन येत नाही आणि प्रत्येक क्षण तुम्हाला त्या नात्यावरती काम करावं लागतं. मग ते तुमच्या आयुष्यातले 6 महिने, वर्ष किंवा 2 वर्ष ही ठरवू शकतात का की तुम्ही आयुष्यभर राहणार आहात किंवा नाही. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण घटस्फोटांचं प्रमाण हे अगदी लग्न झाल्यानंतर पहिल्या 2 महिन्यात, 6 महिन्यात सुद्धा सुरू झालेलं आहे आणि ते अगदी 10-15 वर्षानंतर सुद्धा घटस्फोट झालेले दिसतात आपल्याला. मग हे सगळं काय आहे?
मग ह्याला काही असं ठोस उत्तर असतं का की वर्षभर 2 वर्ष तुम्ही गुण्या गोविंदाने नांदलात एकमेकांबरोबर, आनंदाने राहिलात, तरच तुम्ही आयुष्यभर चांगलं राहू शकता? नाही, असं अजिबात नाही आहे. ते वर्ष 2 वर्ष कदाचित काही गोष्टींमुळे तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड असाल, बांधले गेलेलं असाल, तुमच्यामध्ये नवीन नातं असल्यामुळे आकर्षण आणि प्रेम असतं, किंवा त्या वर्ष 2 वर्षामध्ये असे काही खूप मोठे चॅलेंजेस आले नसतील, काही खूप मोठ्या अशा गोष्टी अडीअडचणीचे प्रसंग आले नसतील की जिथे तुम्हाला एकमेकांना आजमावून बघता येऊ शकलं असतं, किंवा किती तुम्ही एकमेकांचा सपोर्ट करता आहात, असे काही प्रसंग आलेच नाहीत, तर काहीच अंदाज येत नाही की आपण एकमेकांसाठी किती अनुरूप आहोत किंवा किती एकमेकांच्या सोबत आयुष्यभर राहणार आहोत. आणि खरं तर 2 वर्ष काय 5 वर्ष राहून सुद्धा पूर्ण आयुष्याचं मोजमाप आपण त्याच्यावरती करू शकत नाही. कारण मी म्हटलं तसं दोन्ही व्यक्तींना प्रत्येक क्षण आपल्या नात्यावरती काम करावा लागतो. काही अप्स डाऊन्स असतात, काही प्रसंग असे असतात की जिथे वाद होतात, भांडणं होतात, एकमेकांची मतं एकमेकांना अजिबातच पटेनाशी होतात, किंवा काही कालावधीपुरता एक दुरावा निर्माण होतो, पण त्याच्यानंतर पुन्हा एकत्र येणं, पुन्हा जुळवून घेणं आणि पुन्हा आपण एकत्र आहोत या भावनेनी पुढच्या मार्गावरती प्रवास करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हा कायम स्वरूपी असणारा प्रवास आहे. म्हणजे तो वर्ष 6 महिने किंवा 2 वर्षाचा प्रश्नच नाही आहे. तो प्रश्न हा आहे की आपण मानसिकता काय ठेवलेली आहे, की आपण ज्या व्यक्तीसोबत राहतो आहोत त्या व्यक्तीला आपण आपलं मानलेलं आहे का? कारण जर आपलं मानलेलं असेल तर त्या व्यक्तीमधले दोष स्वीकारणं, त्या दोषांवरती काम करण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करणं, किंवा त्या गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणं, ही मानसिकता ते नातं टिकवण्यासाठी खूप मदत करते, खूप उपयोगी ठरते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जेव्हा तुम्ही काही कालावधीसाठी एकत्र असता तेव्हा तुम्हाला जसं मी म्हटलं त्या कालावधीमध्ये काही मोठे चॅलेंजेस आलेच नाही आहेत किंवा काही अडीअडचणी आलेल्याच नाही आहेत आणि सगळं काही खूप अलबेल आहे, खूप चांगलं आहे आणि तुम्हाला वाटलं की तुम्ही एकमेकांसाठी अनुरूप आहात, तर ते पुरेसं नाही आहे. किंवा त्या 2 वर्षामध्ये वादावादी झाली, भांडणं झाली आणि खूप काही झालं आणि असं वाटायला लागलं की नाही आता पुढे काही होऊच शकत नाही, तर तेही योग्य नाही आहे. तर मुद्दा हा आहे की जसं आत्ता आपण बोललो की ती मानसिकता महत्त्वाची आहे, की दोघं जण ते विचार काय करतायत, कुठला विचार ठेवून त्या नात्यामध्ये दोघं जण उतरलेले आहेत, की मला एस्केप मिळू शकते, मला सुटका मिळू शकते, मला कधीही हवं तेव्हा मला या नात्यातनं बाहेर पडता येईल आणि मोकळा श्वास घेता येईल. अशी जर मानसिकता असेल तर त्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तडजोडी किंवा ॲडजस्टमेंट किती करणार आहोत आपण, किती लेवलला जाऊन करणार आहोत. कारण कुठेतरी मनामध्ये एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की हे काही आपण ह्याला कमिटेड नाही होत या गोष्टीला. आपल्याला हवं तेव्हा समोरच्या माणसाला आपल्याला दूर करता येऊ शकतं आणि आपण त्याच्यातून हवं तेव्हा मोकळं होऊ शकतो. हे जर कुठेतरी आतमध्ये आहे सुप्त मनामध्ये, तर आपण तडजोडी करताना, ॲडजस्टमेंट करताना नक्कीच मागे पडणार आणि तितक्या त्या मनापासून आपण करणार नाही. किंवा आपण आपल्या डोक्यामध्ये हे आहे की आपण या माणसाला पूर्णपणे आपलं मानलेलं नाही आहे, किंवा ही एक तात्पुरती फेज आहे, आपल्याला एक ट्रायल अँड एरर करतोय आपण, सो आपण एरर झाला तरी हरकत नाही आहे. अशी मानसिकता असेल तर त्या नात्यामध्ये कितपत की ते नातं किती ह्याला टिकून राहणार आहे पुढे जाऊन. किंवा आत्तासुद्धा जरी तुम्ही टाईम बिईंगसाठी म्हणताय वर्ष 6 महिने, तर त्या कालावधीमध्ये जे काही तुमच्यामध्ये बॉन्डिंग तयार होतंय किंवा जे काही नातं तुम्ही एकमेकांसोबत राहून जगताय, तर त्या नात्याचे भविष्यात परिणाम काय होऊ शकतात हाही मुद्दा किती महत्त्वाचा आहे इथे. या नात्यामध्ये तुम्हाला सक्सेस आलं किंवा फेल्युअर आलं असं आपण समजलं, तर पुढे जाऊन उद्या तुम्ही दुसरं नातं सुरू करणार आहात, तर ते दुसरं नातं सुरू करताना सुद्धा तुम्हाला ते तपासून बघावं लागणार आहे का? प्रत्येक वेळेला प्रत्येक नातं असं तपासून बघता येणं शक्य असतं का? तर नाही. आपल्याला त्या नात्याविषयी काय वाटतं, त्या व्यक्तीविषयी काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण त्या नात्यामध्ये उतरताना काय मानसिकता ठेवून उतरणार आहोत किंवा कुठल्या लेवलला जाऊन आपल्याला ॲडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज तडजोडी करायच्या आहेत, हा विचार इथे महत्त्वाचा आहे. ती काही वस्तू नाही आहे की आपण वापरून बघितली, कशी वाटली आपल्याला आणि मग ठरवलं की आता आपल्याला परत ती वस्तू घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. आपण एका जिवंत माणसासोबत आपलं नातं जोडणार आहोत आणि ते नातं कधीच आजमावून नाही बघता येणार. हा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला प्रत्येक क्षण त्या नात्यावरती काम करावं लागणार आहे. जर आपल्याला आयुष्यभर एखाद्या व्यक्तीसोबत राहायचं आहे तर आपल्याला आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला त्या व्यक्तीसोबत काम करणं, त्या नात्यावरती काम करणं, ते नातं जपण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी किंवा बहरण्यासाठी, फुलवण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच, 100% करावे लागतात.
ते काही फक्त आज 1-2 वर्ष छान गेले, खूप सगळं काही चांगलं चाललंय आणि आता आयुष्याचाच प्रश्न मिटला आणि आता नंतर काही करण्याची गरजच नाहीये, असं नाही होत. किंवा एका नात्यामध्ये फेल्युअर आल्यानंतर आता आपण दुसऱ्या नात्यात जाऊ आणि त्या नात्यामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल ह्याची काहीच गॅरंटी नाहीये. कारण जर प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला जुळवून घेता येत नाहीये, तर तुम्ही एक नातं तोडल्यानंतर दुसऱ्या नात्यात दुसरं नातं जोडल्यानंतर त्याच्यात किती जुळवून घेणार आहात, किंवा ते जुळवून घेण्यासाठीचे तुमची मानसिकता काय आहे, निकष काय आहेत, क्रायटेरियाज काय आहेत, ह्याचा जर अभ्यास झाला नसेल, मुळात स्वतःबद्दलच्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत की आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत, किती लेवलला जाऊन आपण ॲडजस्टमेंट करू शकतो आणि आपल्याला आपल्या नात्याबद्दल काय वाटतंय हेच जर माहिती नाही आहे, तर असे कितीतरी लिव्ह इन रिलेशनशिप जरी तुम्ही केलेत तरी तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल कधीच खात्री येणार नाहीये. जेव्हा तुम्ही एखाद्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता तेव्हा त्या नात्यामध्ये असताना त्या नात्याचे तुमच्या भविष्यावर सुद्धा परिणाम होतात. तुम्हाला बऱ्याचदा तुम्ही कंपॅरिझन करायला लागता की ह्या नात्यामध्ये ह्या पार्टनरबरोबर माझं असणारं नातं असं असं होतं आणि भविष्यामध्ये ते असं असं आहे, तर मग ते असं आत्ता होतं तसंच असतं तर किती बरं झालं असतं. किंवा मग भूतकाळात जे नातं होतं ते तसाच पार्टनर तो आत्ता का वागत नाहीये, मग ते काहीतरी गोष्टी पूर्वीच्या रिलेशनशिपच्या डोक्यामध्ये ठेवून नवीन पार्टनर सोबत त्याची तुलना केली जाते. मनातल्या मनात कुठेतरी तो सल राहतो की अरे ह्या पार्टनरमध्ये अशा गोष्टी होत्या, या पार्टनरमध्ये अशा आहेत, आणि मग कुठेतरी त्याचा त्या नात्यावरती सुद्धा, भविष्यातल्या नात्यावरती सुद्धा परिणाम होतो. सगळ्यात महत्त्वाचं, जिथे कुठलीही ज्या नात्यामध्ये कमिटमेंट नाही आहे आणि जिथे मुळातच आपण स्वतःला कुठेतरी वचनबद्ध केलेलं नाही आहे किंवा आपण स्वतःला कुठलंही त्या नात्यासाठी म्हणून जबाबदारी दिलेली नाही आहे, तर त्या नात्यामध्ये आपण आपलं बेस्ट देऊ शकत नाही. आपल्या संस्कृतीने, आपल्या कल्चरने आपल्याला जे काही मानदंड दिलेले आहेत, आजकालच्या काळात ते खूप सो कॉल्ड मानदंड म्हणून बघितले जातात, नॉर्म्स ज्याला आपण म्हणतो, की लग्न करूनच एकत्र राहायला पाहिजे असा काही नियम आहे का, लग्न न करता एकत्र राहिलं तर काय बिघडलं वगैरे वगैरे. ठीक आहे, आधुनिक वादानुसार प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. आपण कोणाच्याही मताला, भावनांना इथे दुखावत नाही आहोत. मुद्दा हा चाललाय की आपल्या संस्कृतीने काही गोष्टी जर आपल्याला दिलेल्या असतील तर त्या नक्कीच विचार करून दिलेल्या आहेत. त्याचे जे प्रॉज अँड कॉन्स असतात, त्याचे बरे वाईट परिणाम असतात, त्या सगळ्याचा विचार करूनच त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. उगाच विनाकारण ते येत नाही. जेव्हा आपण लग्न किंवा एकमेकांची कमिटमेंट, एकमेकांना वचनबद्ध असणं म्हणतो, तिथे आपल्याला या नात्याला न्याय द्यायचा आहे, या नात्याला टिकवायचं आहे किंवा हे नातं तोडायचं नाही आहे, ही भावना मनाशी खूप चांगली असते, पक्की असते. आणि मग त्या नात्यामध्ये जास्तीत जास्त ॲडजस्टमेंट करणं किंवा समोरच्याला जपणं, काळजी घेणं, ह्या गोष्टी घडायला लागतात. पण ज्या नात्यामध्ये ती कमिटमेंटच नाही आहे, वचनबद्धताच नाही आहे किंवा मला या नात्यातून कधीही मोकळं बाहेर पडता येऊ शकतं असं जर मानसिकता ठेवून त्या नात्यामध्ये आपण उतरतोय, तर त्या नात्याला आपण न्याय देऊ शकत नाही. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जबाबदारी नसते कुठलीही, आणि जबाबदारी नसल्याने कधीही निसटता येऊ शकतं या भावना असल्यामुळे त्या नात्यामध्ये 100% आपल्याला आपलं बेस्ट देता येत नाही किंवा समोरच्या माणसाच्या जागी जाऊन विचार करणं, त्याची काळजी घेणं, याही गोष्टी तितक्याशा मनापासून होत नाहीत. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप हे नातं तपासून बघण्यासाठीचं साधन नाही आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि जरी ही एक रिलेशनशिप तुमची वर्क नाही झाली तरी सुद्धा आपल्याला असं काहीही समजण्याची गरज नाही की आता आपण कुठल्याही नात्यामध्ये जाण्याच्या योग्य नाही आहोत किंवा ही रिलेशनशिप नाही, आपण दुसऱ्या नात्यामध्ये, चांगल्या नात्यामध्ये आपण हे करू शकू किंवा, तर ते तसं काहीच होणार नाही आहे. मुळात ह्याच्यासाठी मोजमापं नसतातच. आपल्याला फक्त स्वतःचा अभ्यास करायचा आहे. आपण कसे आहोत, आपल्याला काय आवडतं, आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये कुठले गुण हवे आहेत, कुठल्या दोषांसकट आपण त्यांना स्वीकारू शकतो, कुठल्या गोष्टींमध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो, आणि मुळात जबाबदारी घेणं, काळजी घेणं, पदोपदी समोरच्या माणसाच्या जागी जाऊन विचार करणं, त्याला सपोर्ट करणं किंवा त्याच्याशी सुसंवाद साधणं, या जर गोष्टी आपण आत्मसात केल्या, त्याच्यावरती जर आपण भर दिला, तर येणाऱ्या कुठल्याही नात्यासाठी आपण तयार होतो आणि ते नातं जास्तीत जास्त चांगलं करण्यासाठी आपण स्वतःला तयार केलेलं असतं. तर ह्या गोष्टींचा नक्की विचार होऊ देत. जर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जाणार असाल किंवा आत्तासुद्धा असाल तर ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा आणि मगच पुढे जाण्याचा निर्णय घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.